Hello dear friends. So आज आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन बाउंड्री बिटवीन द टू मीडिया बघूया. ओके, सो लास्ट टाइम आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन सरफेस बघितलं होतं, ज्याच्यामध्ये मिरर जर आपण प्लेन सरफेस म्हणून यूज केला तर जी प्लेन वेव्हफ्रंट आहे ती सेम मीडियममध्ये सेम डायरेक्शनला सेम मीडियममध्ये काय होत होती, रिफ्लेक्ट होत होती. ओके, सो त्याचे लॉ ऑफ रिफ्लेक्शन व्हेरीफाय होत आहेत की नाही ते आपण बघितले होते. सो आज आपण रिफ्रॅक्शन बघणार आहोत. प्लेन वेव्हफ्रंट घ्यायची. प्लेन वेव्हफ्रंट इज ए बी, इन्सिडेंट वेव्हफ्रंट आहे ती. ओके, सो सुरुवातीला जसं ऑब्लिकली इन्सिडेंट होत होती तसंच सेम ऑब्लिकली इन्सिडेंट होते ही इन्सिडेंट वेव्हफ्रंट. ओके, ए बी. सो इन्सिडेंट वेव्हफ्रंट ए बी ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 टाइम असेल तेव्हा. ठीक आहे, सो ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 तुमची ही प्लेन वेव्हफ्रंट आहे. एक पॉईंट तिचा एला आहे, म्हणजे एक एंड ए पॉईंट आहे आणि दुसरा एंड बी पॉईंटला आहे. ओके, देन ए डॅश बी डॅश हे काय आहेत, त्याची डायरेक्शन आहेत. ओके, सो डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट आहेत. आणि येस, ए डॅश B dash is the direction of incident, then AB is the A dash A, B dash A are the directions of incident, and AB is the incident plane wavefront. At t is equal to 0. Okay, time t is equal to 0. Yes. देन आता ही वेव्हफ्रंट रिफ्रॅक्ट कशी होते, रिफ्रॅक्ट कशी होणार तर मीडियम 1 जी मीडियम 1 आणि मीडियम 2 दोन मीडियम आपल्याला घ्यावे लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक बाउंड्री आपल्याला ठेवायची आहे. ओके, सो दिस इज प्लेन बाउंड्री MN. MN इज द प्लेन बाउंड्री. ओके, सो ही बाउंड्री काय करते तर मीडियम 1 आणि मीडियम 2 ला सेपरेट करते. सेपरेट मीडियम 1 अँड मीडियम 2. आता हे दोन जे मीडियम आहेत ते काय असतील, ऑब्विसली डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे असतील. ठीक आहे, सो डिफरंट मीडियम मीन्स डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ओके, सो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर डिफरंट असेल तर आपली जी लाईट फॉल होते, ही वेव्हफ्रंट फॉल होते, तिची व्हेलॉसिटी पण चेंज होईल. डेन्सर मीडियममध्ये लाईटची व्हेलॉसिटी काय होते, कंपॅरेटिव्हली कमी व्हेलॉसिटी असते आणि रेअरर मीडियममध्ये व्हेलॉसिटी जास्त असते फॉर लाईट. येस, सो मीडियम 1 आपण रेअरर म्हणूया, रेअर मीडियम घेऊया आणि हे घेऊया डेन्सर मीडियम. ठीक आहे, उलट पण असू शकतं, हा डेन्सर असू शकतो, हा मीडियम रेअरर असू शकतो कंपॅरेटिव्ह. येस, देन आता बघा ए बी ही वेव्हफ्रंट ॲट पॉइंट ए ला सुरुवातीला इन्सिडेंट होते, ऑब्लिकली इन्सिडेंट होते. सो आपण जर इथे त्या ए पॉइंटला नॉर्मल ड्रॉ केली, नॉर्मल कुठे ड्रॉ करणार आहोत तर तुमच्या MN या प्लेन सरफेसला. ओके, प्लेन बाउंड्रीला. सो P डॅश इज द नॉर्मल टू द नॉर्मल ॲट पॉइंट ऑफ इन्सिडेंट, point of incidence A to the MN. ठीक आहे. येस, आता ही नॉर्मल अँड हा जो रे ए डॅश आपण सुरुवातीला रे ऑप्टिक्स मध्ये बघितलं होतं, अँगल बिटवीन द इन्सिडेंट रे अँड द नॉर्मल. ओके, काय असतो अँगल ऑफ इन्सिडेंट. सो तो मी इथे लिहिला अँगल ऑफ इन्सिडेंट. सो अँगल ए डॅश AP is your angle of incident. Okay, angle of incident I. Then आता थोडंसं आपण बघितलं तर दिस अँगल इज 90 डिग्री. ओके, हा अँगल किती असेल 90 डिग्री. तर मग हा जो मधला अँगल आहे कोणता अँगल आहे, PAB, अँगल PAB.
should be equal to 90 minus I, राईट. हा अँगल काय असेल, हा कम्प्लीट 90 डिग्री आहे. सो हा जो मधला अँगल बाकी आहे तो किती असेल, 90 मायनस दिस आय, स्मॉल अँगल. ठीक आहे. देन आता हा पण अँगल पी ए सी, हा अँगल किती आहे पुन्हा 90 डिग्री आहे. ओके. अँड दिस अँगल इज 90 मायनस आय. हा अँगल किती होते, 90 मायनस आय. येस. सो हा 90 आहे, हा 90 मायनस आय. सो दिस अँगल बी ए सी should be equal to I, right? So angle I is equal to angle BAC is also equal to I. ठीक आहे. सो हे आपल्याला मिळालं. देन हे झालं अँगल ऑफ इन्सिडेंट. आता ए पॉइंटला तुमची वेव्ह काय झाली, इन्सिडेंट झाली, ही वेव्हफ्रंट इन्सिडेंट झाली. सुरुवातीला आपण ए पॉइंटला एक रे जर कन्सिडर केलं, ठीक आहे. तर आता या वेव्हफ्रंटवर ती काय होईल, रिफ्लेक्ट होईल. येस. सो रिफ्लेक्ट होईल, सॉरी नॉट रिफ्रॅक्ट होईल, कारण मीडियम काय तर ट्रान्सपरंट मीडियम आहे पण डेन्सर मीडियम. सो ती रिफ्रॅक्ट होईल. सो रिफ्रॅक्ट झाल्यानंतर पुन्हा दिस नॉर्मल पी डॅश आणि हा रिफ्रॅक्टेड रे असेल ना, सो त्यांच्या दोघांमधला जो अँगल असेल तो काय असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ओके. आर. येस. आता ह्या पॉइंटला जेव्हा तुमची प्लेन वेव्हफ्रंट येते, ओके, वेव्हफ्रंटचे प्रत्येक पॉइंट जर आपण कन्सिडर केले तर ॲट टी इज इक्वल टू 0 इथे काय असेल, तुमचा फर्स्ट जी वेव्हफ्रंट इन्सिडेंट झाली तिला वेव्हलेट, ओके, सेकंडरी वेव्हलेट्स असेल आणि सेकंडरी सोर्स सारखा तो काम करेल. ओके. हा प्रत्येक पॉइंट काय करेल, सेकंडरी सोर्स सारखा काम करेल आणि तिथून काय होतील, वेव्हलेट्स तुमचे फॉर्म होतील. सो ही वेव्हलेट जर इथे पुढे गेली, ओके, सो पुढे गेल्यानंतर ॲट टाइम टी इज इक्वल टू टी एवढा टाइम पास झाल्यानंतर ही वेव्हलेट समजा किती डिस्टन्स कव्हर करते, तर ए ई एवढं डिस्टन्स कव्हर करते. ओके. ए ई एवढं डिस्टन्स करते. सो हे ए डिस्टन्स किती असेल, वेळ माहिती डिस्टन्स व्ही इज इक्वल टू एक्स अपॉन टी. ओके. सो आता हे मीडियम सेकंड आहे. सो V2 वेलोसिटी इन अ मीडियम, वेलोसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम 2. ओके. वेलोसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2. ठीक आहे. सो डिस्टन्स किती कव्हर होणार आहे, ए ई एवढं. सो V2 इज इक्वल टू ए ई अपॉन टी एवढा टाइम पास होतोय. ओके. सो ए किती असेल, V2 इंटू टी. ओके. सो इथेच तुम्हाला ए ई इज इक्वल टू V2 इंटू टी मिळेल, राईट. सो ए ई मी लिहिलेलं आहे ते V2 इंटू टी. ओके. सो V2 इंटू टी एवढं डिस्टन्स ॲट टाइम टी, म्हणजे टी टाइम पास होईल त्याच्यामध्ये तुमची जो हा ए पॉइंट आहे ना, तिथून जी वेव्हलेट फॉर्म होते, ओके, सेकंडरी सोर्स आपल्याला मिळतोय, ती किती डिस्टन्स कव्हर करते, तर V2 इंटू टी. ओके. सेम टाइममध्ये आता इथला हा जो पॉइंट आहे तो काहीतरी दुसरा डिस्टन्स कव्हर करेल, वेव्हलेट फॉर्म करेल. इकडे हा पॉइंट असा वेव्हलेट फॉर्म करेल अँड सो ऑन. ओके. सेम टाइममध्ये. आणि त्याच्यानंतर तुमचा बी पॉइंट ॲट टाइम टी जेवढा ओके, सो टी एवढा टाइम पास झाल्यानंतर ॲट टाइम टी इज इक्वल टू टी, हा बी पॉइंट कुठे येईल, सी वर इन्सिडेंट होईल. ओके. सो ॲट त्या टी टाइममध्ये ए पॉइंट तुमचा ई पर्यंत, म्हणजे ए वरची वेव्हफ्रंट आहे, पॉइंट आहे, तो ई पर्यंत आलेला असेल आणि सेम टाइममध्ये बी पॉइंट कुठे येईल, सी पर्यंत आलेलं असेल. ओके. सो तुमची ही इन्सिडेंट्स कम्प्लीट होईल. ठीक आहे. देन आता टी टाइम पास झाल्यानंतर हे जे डिस्टन्स कव्हर करेल ॲट टाइम टी बी पासून सी पर्यंत, ती किती असेल, येस, हे डिस्टन्स बी सी इज इक्वल टू, किंवा आपण वेलॉसिटीचं पुन्हा किंवा V1, वेलॉसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम 1 इज इक्वल टू एक्स अपॉन पुन्हा टी. ओके. सो इथे x1 घेऊया. सो x1 किती असेल, बी इन सी. ओके. सो V1 इज इक्वल टू बी सी अपॉन टी, देअरफॉर बी सी इज इक्वल टू V1 इंटू टी. सो
इन टाइम टी तुमचा हा बी पॉईंट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर V1 इंटू टी. ठीक आहे. सो हे BC डिस्टन्स इज इक्वल टू V1 इंटू टी अँड AE डिस्टन्स इज इक्वल टू V2 इंटू टी. ओके. सो मी इथे हे जे पॉईंट्स आपल्याला मिळाले ते लिहून घेतलेत. A-AP देन इज इक्वल टू अँगल BAC इज इक्वल टू आर. इन्सिडेंट अँगल मिळालं आपल्याला. ओके. देन सेकंड आपल्याला आपण बघितलं P-AE हा अँगल किती असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. ठीक आहे. अँगल बिटवीन द नॉर्मल अँड रिफ्रॅक्टेड रे. सो दिस इज इक्वल टू रिफ्रॅक्टेड अँगल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन त्याला म्हणू शकतो आपण, विच इज इक्वल टू स्मॉलर. येस. आता हा जर ट्रायंगल आपण कन्सिडर केला ए. ओके. सुरुवातीला इथे बघा CAP डॅश. ओके. CAP डॅश किती असेल, 90 डिग्री. CAP डॅश इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. त्याच्यानंतर हा आर आहे. ओके. त्याच्या सो CAP आपण कसं लिहू शकतो, P डॅश इज इक्वल टू अँगल P डॅश AE प्लस अँगल EAC, राईट. EAC किंवा CAE. सो हा अँगल किती आहे, आर. ओके. हा कम्प्लीट अँगल आहे 90 डिग्री. CAP डॅश इज इक्वल टू 90 डिग्री. P डॅश AE इज इक्वल टू युअर आर. देन प्लस अँगल EAC. सो अँगल EAC शुड बी इक्वल टू 90 डिग्री मायनस आर. ओके. सो हा जो अँगल मिळाला आपल्याला इन ट्रायंगल AEC हा किती मिळाला, 90 मायनस आर. येस. आता इथे हा सरळ दिसतो आपल्याला अँगल AEC इज युअर 90 डिग्री. म्हणजेच हा अँगल किती असेल, हा अँगल किती असेल 90 मायनस आर. सो हा अँगल ऑब्व्हियसली किती असेल, आर. सो आपण हे आधीच्या स्टँडर्ड्समध्ये केलेलं आहे, अँगल फाइंड करता येतात आपल्या ट्रायंगलमधले. ओके. सो जर नसेल जमत तर आपण इथे बघूया. सो अँगल काय असतं, जे तिन्ही अँगल्स असतात त्यांची सम किती असते ट्रायंगलमधल्या, 180 डिग्री. बघा, अँगल A प्लस E प्लस C इज इक्वल टू 180 डिग्री. सो A किती आहे, अँगल A इज आताच आपल्याला मिळाला 90 मायनस आर. अँगल E इज 90. ओके. आणि C किती आहे, C आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अँड विच इज इक्वल टू 180 डिग्री. ओके. सो बघा हे मायनस आर राहिला, 90 प्लस 90 किती होईल, 180. सो प्लस C इज इक्वल टू 180. ओके. प्लस C इज इक्वल टू 180 आणि 90 प्लस 90 इज 180. सो इकडे गेल्यावर किती होतील ते मायनस 180. ओके. सो आर मायनस आर प्लस C इज इक्वल टू 0. ओके. देन C इज इक्वल टू आर. आर इकडे गेल्यावर प्लस होईल. सो C इज इक्वल टू आर. सो दिस अँगल शुड बी इक्वल टू रिफ्रॅक्टेड अँगल विच इज इक्वल टू आर. ठीक आहे. सो नोट डाऊन करून घ्या जर तुम्हाला काही डाऊट असेल. येस. सो आपल्याला काय मिळालं, अँगल ACE इज ऑल्सो इक्वल टू आर विच इज रिफ्रॅक्टेड अँगल. आता आपल्याला काय मिळालं, ही जी वेव आहे, वेवफ्रंट आहे ती इन्सिडेंट वेवफ्रंट, आणि सेकंड मीडियम 2 मध्ये आपल्याला जी वेवफ्रंट मिळाली. म्हणजे हे जे आपल्याला पॉईंट्स आहेत ना, पॉईंट्सचे जर आपण इन टाइम टी मध्ये किती जेवढी वेवलेट तुमची ट्रॅव्हल करेल, ओके, जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल त्या सगळ्या वेवलेट्सला आपण ही टँजंट ड्रॉ केले, कॉमन टँजंट. सो ही कॉमन टँजंट काय मिळेल आपल्याला, ही मिळेल रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. ओके. सो ही रिफ्लेक्टेड वेवफ्रंट मिळाल्यानंतर आपल्याला येस लॉज ऑफ रिफ्रॅक्शन इथे व्हेरीफाय होतात की नाही ते बघायचे. सो व्हेरीफाय करायचे. कोणते लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आहेत, स्नेल्स लॉ आहे तो इथे व्हॅरी झाला पाहिजे. आणि तुमचा येस नॉर्मल इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे शुड बी इन अ सेम प्लेन. सो इथे पण काय आलं पाहिजे, इन्सिडेंट
wavefront, refracted wavefront, and your normal to the plane surface should be in a same plane. So या फिगर वरून सरळ दिसते, कारण ही 2 डायमेन्शनल आपण म्हणजे जस्ट आपण त्याचा 2 डायमेन्शनल क्रॉस सेक्शन घेतलंय. सो आपल्याला सरळ दिसते की ही वेवफ्रंट आहे AB अँड रिफ्लेक्टेड वेवफ्रंट CEC हे काय सेम प्लेन मध्ये. देन युअर P डॅश इज द नॉर्मल, ही पण काय सेम प्लेन मध्ये. ओके, आणि अजून एक लॉ राहिला स्नेल्स लॉ, तो आपल्याला व्हेरीफाय करायचा इथे ओबे होतो की नाही. स्नेल्स लॉ, N1 sin I इज इक्वल टू N2 sin R. हा स्नेल्स लॉ इथे व्हेरीफाय करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. सो फॉर दॅट आपण ट्रिग्नोमेट्रीचा यूज करूया. ओके, so see in the figure triangle ABC. in triangle ABC sin I तुम्हाला काय मिळेल, sin I is equal to, yes, sin is equal to BC upon AC. BC upon AC, that means BC is equal to V1 into T. Okay, V1 into T upon AC, upon AC. Then in triangle, in this triangle AEC, okay, sin R. sin R क्या मिळेल, this is R, so AE upon AC, right, AE upon AC. जस्ट ट्रिग्नोमेट्री यूज करायची आपल्याला, बाकी काहीच नाही. सो इथे काय मिळेल आपल्याला, AE इज इक्वल टू V2 इंटू T. ओके, सो इथे पण आपण लिहिलेलं आहे A इज इक्वल टू V2 इंटू T अँड BC इज इक्वल टू V1 इंटू T. ओके, सो अपॉन दिस AC. ठीक आहे. सो आपल्याला रेशो घ्यायचा आहे. कोणता रेशो, साइन I अपॉन साइन R. सो साइन I अपॉन साइन R हा जर रेशो घेतला तर काय मिळेल आपल्याला, साइन I इज V1 इंटू T अपॉन AC and sin R is V2 into T upon AC. ठीक आहे, AC and AC will get cancel out आणि काय मिळेल आपल्याला, हे V1 into T upon V2 into T. बघा T and T पण इथे कॅन्सल आउट होईल. ओके, सो आपल्याला काय मिळेल, V1 upon V2, V1 upon V2. आता हे V1 अपॉन V2 मी असं लिहू शकते बघा, 1 अपॉन V2 अपॉन 1 अपॉन V1. ओके, बघा 1 अपॉन, ह्याचं जर मी रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला 1 अपॉन V1 मिळेल आणि ह्याचा रेसिप्रोकल 1 अपॉन V2, पण तो आपल्याला वरती घ्यावा लागेल. येस, सो थोडंसं बघा, हे मी V1 अपॉन V2 असं लिहू शकते, 1 अपॉन V2 अपॉन 1 अपॉन V1. ओके, सो नाव डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं जर मी सीने डिवाइड मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल मला, इथे मी मल्टिप्लाय करेल सीने, इथे पण मल्टिप्लाय करू शकते सीने. ओके, सो हे मला काय मिळेल, C अपॉन V2 अपॉन C अपॉन V1. ठीक आहे. सो नाव वी नो C अपॉन C इज द वेलोसिटी ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्ये वेलोसिटी काय असते, C which is constant 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. आणि V2 काय, वेलोसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम 2 आणि V1 काय, वेलोसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम 1. ओके, सो मीडियम नुसार वेलोसिटी चेंज होऊ शकते. डेन्सर मीडियम असेल तर वेलोसिटी काय होईल, कमी होत जाते. ओके, डिक्रीज होत जाते. आणि जर रेअरर मीडियम असेल तर तुमची वेलोसिटी ऑफ लाईट इन्क्रीज होत जाते. ओके, अँड इन अ मीडियम, जिथे मीडियमच नसेल म्हणजे व्हॅक्यूम, तर तिथे काय असेल, वेलोसिटी मॅक्झिमम असेल विच इज इक्वल टू C. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N इज इक्वल टू V अपॉन C अपॉन V. ओके, किंवा आपल्याला माहिती आहे येस, वेलोसिटी ऑफ लाईट अपॉन द वेलोसिटी ऑफ लाईट इन अ मीडियम, वेलोसिटी ऑफ लाईट इन अ व्हॅक्यूम अपॉन वेलोसिटी ऑफ लाईट इन अ दॅट मीडियम. तेव्हा मग त्या मीडियमचा आपल्याला काय मिळतंय,
Okay, refractive index. So ratio of velocity of light in a vacuum upon velocity of light in a medium, which is equal to refractive index. So C upon V2 आपल्याला refractive index मिळेल in a medium 2, which is equal to N2, and C upon V1, which is refractive index of the light of the medium 1. ठीक आहे. So हा तुम्हाला मिळाला N2 upon N1. हा रेशोच म्हणजेच काय मिळाला आपल्याला sin I upon sin. So which is equal to sin I upon sin R. येस, आणि ह्याच्यावरून आपल्या स्नेल्स लॉ व्हॅरी होतोय बघा. हे आपण लिहू शकतो N1 इथे मल्टिप्लाय करा, N1 sin I इज इक्वल टू N2 sin R. सो दिस इज स्नेल्स लॉ. आणि हा काय होतोय, व्हेरीफाय होतोय इथे, म्हणजेच रिफ्रॅक्शन होतंय आपलं वेव्ह फ्रंट्स. ठीक आहे. सो दोन्ही लॉज आपले व्हेरीफाय झाले. आणि त्याच्यानंतर आपण एक पॉईंट असं बघू शकतो की यावरूनच मीडियम N1 आणि N2. सो मीडियम 1 आणि मीडियम 2. सो इथे काय असणार तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 आणि या मीडियम 2 साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2. ओके, समजा N1 इज लेस दॅन N2. ओके, म्हणजे ही जी कंडिशन आपण घेतली, N1 इज लेस म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे, दॅट मीन्स तुमचा जो मीडियम 1 आहे तो रेअरर आहे आणि मीडियम 2 आहे तो डेन्सर आहे. ओके, सो N1 इज लेस दॅन N2 असेल तर मग काय मिळेल आपल्याला, वेलॉसिटी ह्याच्यानुसार. सो वेलॉसिटी V1 इज ग्रेटर दॅन V2. बघा, V1 इज ग्रेटर दॅन, कारण इथे आपल्याला दिसते N is inversely proportional to velocity, right? N is inversely proportional to velocity. That means जर refractive index कमी असेल तर तुमची velocity of light काय असेल, ग्रेटर असेल, जास्त असेल. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असला तर वेलॉसिटी काय असेल, कमी असेल. सो ह्या कंडिशन मध्ये काय होईल, जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियम 1 चा कमी आहे मीडियम 2 पेक्षा, तर मग तुमची वेलॉसिटी आहे ती काय होईल, कमी होईल जेव्हा रिफ्रॅक्शन होते. सो मीडियम 2 मध्ये आल्यावर वेलॉसिटी कमी होईल, त्यामुळे काय होईल, तुमचा जो हा रे किंवा ही जी वेव्हफ्रंट आहे ती तुमच्या नॉर्मल कडे बेंड होईल. ओके, बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. आणि जर उलट असेल, N2 इज लेस दॅन N1. ओके, म्हणजे हा मीडियम रेअरर आहे, मीडियम 2 इज रेअरर अँड मीडियम 1 इज डेन्सर. तर मग काय होईल, इथे वेलॉसिटी V2 is greater than V1, right? Velocity V2 is greater than V1. म्हणजे वेलॉसिटी या मीडियम मध्ये, मीडियम 2 मध्ये काय असेल, जास्त असेल. म्हणजे तुमची ही जी लाईट आहे ती टुवर्ड्स युअर नॉर्मल बेंड न होता अवे फ्रॉम द नॉर्मल बेंड होईल. ओके, सो जी आपल्याला इमेज दिसते ती आपल्याला थोडीशी बेंड झालेली दिसते, ती इमेज कट होत नाहीये तर बेंड झालेली दिसेल जर आपण असे दोन मीडियम मधून रिफ्रॅक्शन पाहत असू. ओके, सो दिस इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट अ प्लेन बाउंड्री बिटवीन द टू मीडिया. सो आपण रे ऑप्टिक्स मध्ये रिफ्रॅक्शन बघितलं होतं आणि वेव्ह ऑप्टिक्स मध्ये पण बघतोय, बट वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपल्याला वेव्ह फ्रंट कन्सिडर करावे लागते रेच्या ऐवजी, आणि त्यामुळे आपल्याला या वेव्ह फ्रंटवरचा प्रत्येक पॉइंट कन्सिडर करायला लागतो. आणि रिफ्रॅक्शन पण वेव्ह फ्रंटचं आपल्याला मिळतं. ठीक आहे, पण इथे पण तुमचे स्नेल्स लॉ व्हेरीफाय होतोय आणि तुमचा सेकंड जो लॉ आहे, इन्सिडेंट वेव्ह फ्रंट, देन रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट अँड नॉर्मल इज इन अ सेम प्लेन. ओके, हा पण व्हेरीफाय होतोय. येस.